बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झालं. अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि संपूर्ण महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसान झालं आहे. अजित पवार यांच्यानंतर अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उत्तराधिकारी कोण याबाबत चर्चा होऊ लागल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी यासाठी कालपासूनच हालचाली सुरू केल्या होत्या. आज आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली गेली. त्यानंतर सायंकाळी राजभवन येथे अत्यंत साध्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. राज्यात आतापर्यंत 10 जणांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं आहे, पण उपमुख्यमंत्री भूषवणाऱ्या सुनेत्रा पवार या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. मात्र सुनेत्रा पवार या कोण आहेत व त्यांचा सामाजिक व राजकीय प्रवास कसा राहिला आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात झाला. धाराशिवचे नेते, माजी मंत्री व शरद पवार यांचे जुने स्नेही पदमसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच राजकारण व समाजकारणाचा वारसा मिळाला होता. 1980 मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचं लग्न झालं. अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही सुनेत्रा पवार राजकारणापासून दूर होत्या. मात्र बारामतीमध्ये शेती व सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. पर्यावरण आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरणाशी निगडीत काम करत आले आहेत. तसेच बारामतीमधील महिलांना रोजगार मिळावा यासाठी टेक्सटाईल पार्कची देखील त्यांनी सुरुवात केली आहे. आज या पार्कमध्ये हजारो महिला काम करत आहेत. 2006 पासून टेक्सटाईल पार्कचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. तसेच विद्या प्रतिष्ठान या संस्थेवरही विश्वस्त म्हणून त्या काम करत आहेत. 2023 साली अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री झाले. या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे 2 गट पडले आणि अजित पवार यांचा गट अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. पवार कुटुंबासाठी हा मोठा कसोटीचा काळ होता. या निवडणुकीत पवार कुटुंब 2 गटात विभागलं गेलं. बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. मात्र सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना खंबीर साथ देत नेटाने लोकसभेचा प्रचार केला. मात्र या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. लोकसभेत पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. या जागेवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यानंतर त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या. सुनेत्रा पवार यांच्या पुढे आगामी काळात सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांचं मृदुभाषी असणं व त्यांचा मर्यादित राजकीय अनुभव. सुनेत्रा पवार यांच्या पुढे पक्षाचं नेतृत्व करत पक्षात सध्या जे दिग्गज नेते आहेत त्या सर्वांवर आपला प्रभाव ठेवून त्यांना बरोबर घेत पुढे जाण्याची कसरत करावी लागणार आहे. त्याचबरोबर महायुतीतील भाजप व शिवसेनेशी समन्वय देखील साधावं लागणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे अजित पवार यांचे उत्पादन शुल्क व क्रीडा खातं दिलं जाणार आहे अशी देखील चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला महिला उपमुख्यमंत्री लाभल्या. मात्र यासाठी नियती अजित पवार यांना हिरावून घेईल याचा कोणी विचार देखील केला नसेल. सुनेत्रा पवार आगामी काळात महाराष्ट्राचे नेतृत्व कशा करतील, आगामी काळातील आव्हाने सुनेत्रा पवार या पार पाडतील का, या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.